जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मी आणि माझा भाऊ दोघंजण आम्ही जाणार आहोत प्रतापगडला। चला मग जाऊया प्रतापगडला। जय शिवराय, जय जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज की जय। तर मग जायचं काय? चला चला प्रतापगडला। चले या डोंगरावर प्रतापगड आहे, प्रतापगड किल्ला। हा जावलीचे जंगल किती घनदाट आहे। शिवाजी महाराजांनी अफजल खानाला इकडे आणले कारण त्याचं कारण होतं की फौज खूप अफाट होती। त्याची फौज या जंगलात चढूच शकत नाही, कारण पूर्वी इथे फक्त एक माणूस जाईल एवढीच पायवाट होती। फायनली प्रतापगडावर आम्ही पोहोचलेलो आहोत। चला मग वरती जाऊन पाहूया प्रतापगड। हे किल्ल्याचे प्रवेशद्वार आहे।
सिंहासनाधीश्वर श्रीमंत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज के जय भवानी। हर हर जय भवानी जय शिवाजी। प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, आला बेगुमान नाही त्याला खान। शिवाजी राजाच्या घरामध्ये, शिवाजी राजाच्या घरामध्ये त्याच नाही जाणीव शक्ती, त्याच नाही जाणीव शक्ती। करील काही कल्पना युक्तीची रजी, करील काही कल्पना युक्तीची हजी, करील काही कल्पना युक्तीची हजी। खानाच्या भेटीसाठी महाराजांना सुंदर शामियाना उभारला होता। भेटीसाठी शान उभारिला, भेटीसाठी शान उभारिला, नक्षीदार शामियानाला, नक्षीदार शामियानाला। आणि अशा शामियान्यात खान दौलत डुलत आला, खान दौलत डुलत आला। सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला। जीवामाला नावाचा एक डोंबारी होता, म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचला शिवा। शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला। राजाला पाहून अहो माझ्या शिवाजी राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ, आओ हा 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 हा। खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी, रोखून नजारा गहिरी जिरहा जिरार जी, जी जी जिरहा जिरार जी, जी जी जिरहा जिरार जी, जी 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 जी। खानाने राजाला आलिंगन दिलं आणि दगड केला। खानदा अभिमान मानला, खानदा अभिमान मानला, कट्टरीचा वार त्यानं केला, कट्टरीचा वार त्यानं केला। खरं खरं आवाज झाला, खरं खरं आवाज झाला, शिलखतवत अंगाला, शिलखतवत अंगाला। खानाचा वार फुका गेला, खान यरबडला तितक्यात महाराजांना पोटामंदी बीच ओढकलेला, पोटामंदी बीच ओढकलेला। वाघनखांचा मारा केला, वाघनखांचा मारा केला, टर टर फाडलं पोटाला, टर टर फाडलं पोटाला। तडा गेला खानाचा कोतळ बाहेर आला जी, जी जी बाहेर आला जी, जी जी बाहेर आला जी, जी 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 जी। प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले। रक्त सांडले पावन गेले, पावन केला खुशीचा घाट, पावन केला खुशीचा घाट। लाविली गुलामीची, लाविली गुलामीची, मराठीशाहीचा मानला घाट जी, जी जी मराठीशाहीचा मानला घाट जी, जी जी मराठीशाहीचा मानला घाट जी, जी 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 जी। छत्रपती शिवाजी महाराज। तुम्ही इथून पाहू शकता समोर अफजल खानाची कबर आहे। तिथे बरेच वर्ष अतिक्रमण होते, थोडे दिवस झाले ते पाडले गेले आहे। सह्याद्री पहा किती सुंदर आहे। ही तटबंदी तुम्ही पाहू शकता किती भक्कम आहे। 350 वर्ष काळ लोटला तरी ही तटबंदी तशीच आहे।
हे पाण्याचं तलाव आहे शिवकालीन. पूर्वी इथले पाणी पित असत. आता हे पाणी खूप घाण झालेलं आहे. हे पिण्याचं योग्य पाणी आता राहिलेलं नाही. इकडे भवानीचं मंदिर आहे. आम्ही जात आहोत भवानी मातेचा आता दर्शन करा. इकडे भवानी माते की मंदिराची मूर्ती बघा. मूर्ती 8 हातांची अस्त्रपूजा आहे. त्या मूर्तीच्या पायाजवळ काचेमध्ये स्फटिकाचं शिवलिंग आहे. नुसतं दर्शन करू नका. हे भवानीचं मंदिर आहे. आतमध्ये मोबाईलला एंट्री नाही आहे. याने अफजल खानाचं मुंडकं उडवलं. ती तलवार या मंदिरात ठेवलेली आहे. इथे पहा वेगवेगळ्या तोफी ठेवलेल्या आहेत पाहण्यासाठी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी किल्ल्याहून नजारा बघा किती सुंदर आहे. त्या काळी किल्ल्याची तटबंदी मावळ्यांनी कशी बांधली असेल ते तुम्ही पाहू शकता. किती हार्ड काम असेल ते. इथून भुयारी मार्ग गेले किल्ल्याच्या बाहेर. तुम्ही पाहू शकता किती बांधकाम अजूनपर्यंत आहे. 350 वर्ष झाली तरी बांधकाम काही हललेलं नाही अजून. लोक कचरा केला इथे. काय लोक असतात किल्ल्यावरती येतात आणि कचरा इथेच टाकून जातात.